नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग कोर्स बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. जसं की याचं ड्युरेशन म्हणजे कालावधी काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, कुणी हा कोर्स निवडायला पाहिजे, याचे कॉलेजेस काय, फी काय, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ हा एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, हा कोर्स काय आहे हे आपण शॉर्ट मध्ये पाहूया. तर मित्रांनो, या कोर्समध्ये मेनली कॉम्प्युटर रिलेटेड ज्या सर्व गोष्टी आहेत त्या शिकवल्या जातात. जसं की प्रोग्रामिंग, कोडिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, हार्डवेअरचा इन्फो, या सर्व गोष्टी आणि याच्यापेक्षाही खूप जास्त गोष्टी याच्यामध्ये विस्तृतपणे शिकवल्या जातात. या कोर्सचा कालावधी जो आहे तो 3 वर्षाचा आहे. म्हणजे या कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर 3 वर्ष हा डिप्लोमाचा जो कालावधी आहे तो सुरू राहणार आहे. तुम्हाला तो पास आउट करावे लागेल आणि याच्यामध्ये खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल तुमच्यासाठी होऊन जातात. तर मित्रांनो, याची शैक्षणिक पात्रता आपण पाहूया. तर मित्रांनो, तुमची नुकतीच 10वी झालेली असेल तर तुम्ही या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला मिनिमम 50% मार्क्स असणे आवश्यक आहे. जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला 5% याच्यामध्ये रिलॅक्सेशन दिलं जातं. आता याचे ऍडमिशन जे आहे ती कॉलेज टू कॉलेज व्हेरी करतं आणि याचं जे ऍव्हरेज फी आहे ती तुम्हाला 20,000 रुपयापासून ते लाख रुपयापर्यंत सुद्धा पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस आपण पाहूया. तर ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. दरवर्षी एप्रिल ते जून, जसं की वर्षाच्या मिड मध्ये याची ऍडमिशन प्रोसेस सुरू होते या डिप्लोमा स्तराच्या जे ऍडमिशन आहे त्यासाठी. तर तुम्हाला आसपासचे कॉलेज असेल किंवा इतर शहरामध्ये जे कॉलेज असतील ज्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे वाचू शकता. त्या कॉलेजेसमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. शहरामध्ये असेल किंवा ग्रामीण स्तरावरही खूप सारे कॉलेजेस अवेलेबल आहेत जिथे तुम्हाला ते कॉलेज हा कोर्स जे आहे ते ऑफर करतात. तर मित्रांनो, याच्या ऍडमिशन प्रोसेससाठी तुम्हाला ते कॉलेज जे त्यांची साईट आहे तिथं ऍडमिशन ऑनलाईन पद्धतीने करू शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने जाऊन कॉलेजला व्हिजिट करून सुद्धा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून, डॉक्युमेंट्स सबमिट करून, त्याचबरोबर तुम्ही फी भरून याचं ऍडमिशन कंप्लीट करू शकता. तर मित्रांनो, याचा कालावधी आपण पाहूया. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 वर्षाचा कालावधी आहे. तर मित्रांनो, या कोर्सचा 3 वर्षाचा कालावधी तुम्हाला पहिला भेटतो. त्याचबरोबर तुम्हाला हा रेग्युलर बेसिसमध्ये म्हणजे रेग्युलरली हा कोर्स कंप्लीट करावा लागतो. रोज कॉलेजला जावे लागेल. तर ह्याच्यासाठी कोणतेही डिस्टन्स लर्निंग सध्याही अवेलेबल नाहीये. तर तुम्हाला हा कोर्स रेग्युलर मध्येच अवेलेबल आहे. त्याचबरोबर याच्या ज्या एक्झाम्स होतात, कॉलेजमधले जे एक्झाम्स आहेत तर त्या सेमिस्टर पद्धतीने होतात. तुम्हाला याच्यामध्ये 6 सेमिस्टर्स पाहायला भेटतात. तुम्हाला ईच सेमिस्टर पास आउट करावे लागेल आणि ज्यावेळेस तुम्ही 3 वर्ष कंप्लीट करतात त्यावेळेस तुम्हाला हा डिप्लोमा स्तरावरचा कोर्स कंप्लीट केल्यानंतर याचे प्रमाणपत्रही मिळून जाते. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं 3 वर्षाचा कालावधी आहे. सेमिस्टर वाईज याच्यामध्ये एक्झाम घेतले जातात. आता याच्यामधले विषय आपण पाहूया. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अप्लाइड मॅथमॅटिक्स, अप्लाइड सायन्स, कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटर कन्सेप्ट्स, अप्लाइड सायन्स लॅब, बेसिक इलेक्ट्रॉनिक लॅब, बेसिक कॉम्प्युटर स्किल्स, कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन, डेटा स्ट्रक्चर युझिंग सी म्हणजे हे लँग्वेजेस आहेत, कॉम्प्युटर नेटवर्क, डेटा स्ट्रक्चर लॅब, पीसी हार्डवेअर, असे खूप सारे विषय याच्यामध्ये शिकवले जातात ज्यांचा पूर्ण अभ्यास तुमच्याकडून 3 वर्षांमध्ये कंप्लीट करून घेतला जातो. आता याच्या टॉप कॉलेजेसमध्ये पाहिले तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला खूप साऱ्या शहरांमध्ये याचे कॉलेजेस पाहायला भेटतात. जसं मुंबईमध्ये मुकेश पटेल कॉलेज आहे, त्याचबरोबर नाशिकमध्ये संदीप युनिव्हर्सिटी आहे आणि खूप सारे जे युनिव्हर्सिटीज आहेत त्या सुद्धा हे कॉलेज जे कोर्स आहे ते ऑफर करतात. याच्याबद्दल डिटेल्ड माहिती जे कोणकोणते आपल्या महाराष्ट्रामधले कॉलेजेस आहेत तर ती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे वाचू शकता. पण जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर ऍडमिशन घ्यायचं असेल तर LPU म्हणजेच लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब, DU दिल्ली युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर आंध्रा युनिव्हर्सिटी आणि राजस्थान युनिव्हर्सिटी इथे म्हणजे जयपूरमध्ये सुद्धा याचे कॉलेजेस अवेलेबल आहेत. जर तुम्ही इच्छुक असाल आउट ऑफ स्टेट अभ्यास करायचा असेल तर किंवा तिथे ऍडमिशन घ्यायचं असेल तर. पण महाराष्ट्रामधले जेही कॉलेजेस आहेत तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ते कॉलेज, त्यांचं नाव, त्याचबरोबर त्यांची ऍव्हरेज फी तुम्ही पाहू शकता. पण याच्यामध्ये ऍव्हरेज फी तुम्हाला 18,000 ते 50,000 पर्यंत ही पाहायला भेटू शकते. हे कॉलेज टू कॉलेज व्हेरी करते. मित्रांनो, या कोर्स केल्यानंतर पुढील संधी आपण पाहू. तर सर्वप्रथम आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये पाहिलं तर हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या
सेकंड इयरमध्ये ॲडमिशन घेऊ शकता आणि तुम्ही हायर स्टडीज करू शकता. त्याचबरोबर हा डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर तुम्ही ॲज अ फ्रीलान्सर म्हणून सुद्धा खूप ठिकाणी काम करू शकता, कारण याच्यामध्ये प्रोग्रॅमिंग आणि लँग्वेजेस जे आहेत त्या शिकवले जातात. इतर एक स्किल ज्या आहेत त्या तुमची जर आवड असेल तर तुम्ही कंप्लीट करू शकता, जसं पायथन लँग्वेज आहे, सी आहे, C++ आहे, जावा आहे. अशा लँग्वेजेस तुम्ही स्वतः शिकून सुद्धा प्रायव्हेटली फ्रीलान्सिंगचं काम करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही लाखो कमवू शकता. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये सुद्धा अप्लाय करून तुमचे जे स्किल्स आहेत त्यांना दाखवून तुम्ही जॉब मिळवू शकता. पण जर तुम्ही हायर स्टडीज याच्यामध्ये कंप्लीट केले, डिग्री जसं PG, तर तुम्हाला खूप सारे जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होतात, त्याच्यामध्ये हायर पॅकेजेस बी अवेलेबल होतात. त्याचबरोबर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. याच्यासाठी म्हणजे हा डिप्लोमा डिग्री कंप्लीट केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढे खूप साऱ्या जॉब्स, गव्हर्नमेंट वॅकन्सी सुद्धा अवेलेबल होतात आणि दरवर्षी होतात. त्याचबरोबर याच्यामध्ये खूप साऱ्या जॉब तुम्ही प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा घेऊ शकता. आता मी डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही वाचू शकता की याच्यामध्ये कोणकोणत्या जॉब आहेत, त्याचे जॉब रोल काय आहेत, म्हणजे त्या जॉबमध्ये काय केलं जातं आणि त्यांना पर ॲनम पॅकेज काय मिळतं. तर हे सर्व डिटेल तुम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंकला क्लिक करून वाचू शकता. मित्रांनो, हा कोर्स का आणि कोणी निवडावा? तर मित्रांनो, जर तुम्हाला कम्प्युटर क्षेत्रामध्ये तुमचं नाव कमवायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला करिअर करायचे आहे, तर त्या विद्यार्थी जर तुम्ही त्यामध्ये मोडत असाल तर तुम्ही नक्कीच हा जो कोर्स आहे तो चूज करायला पाहिजे. याच्यामध्ये सर्व काही स्किल शिकवले जातात, कम्प्युटरच्या हार्डवेअर बद्दल, सॉफ्टवेअर बद्दल, प्रोग्रामिंग लँग्वेजेस बद्दल, सर्व टेक्निकल इन्फो तुम्हाला याच्यामध्ये येतो. त्याच्याबरोबर तुमचं मॅथमॅटिक्स, इंग्लिश, त्याचबरोबर तुमचं सायन्स, या सर्व गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला शिकवल्या जातात, जेणेकरून तुम्हाला सर्व स्किल्स तुमच्या अनलॉक होतात. भविष्यामध्येही जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत, कम्प्युटर क्षेत्रामध्ये प्रायव्हेटलीही अवेलेबल आहेत, गव्हर्नमेंटच्याही आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतः सुद्धा काही ना काही सुरू करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला रोजगाराची संधी खूप प्रमाणात अवेलेबल होऊन जाते. तर मित्रांनो, ही होती माहिती डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या कोर्सबद्दल. या कोर्सबद्दल तुमचे काही इतर प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. याची जे डिटेल्ड इन्फो आहे, एक्स्ट्रा इन्फो, ते आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे, त्या ब्लॉगमध्ये जाऊन तुम्ही वाचू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनला प्रेस करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.